साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे। चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे। 5 दिवसांपूर्वीच म्हणजे 21 जुलैला ईडी कडून त्यांची 2 तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची ईडी कडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे। दरम्यान या कारवाईच्या विरोधात काँग्रेसकडून बुधवारी पुन्हा एकदा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येत आहे। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। ईडीचा गैरवापर बंद करा, ईडीचा गैरवापर बंद करा। भाजपा ईडी नावाच्या यंत्रणेचा वापर करून देशातील लोकमान्य नेतृत्वाला संपवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला। गेल्या 2 दिवसापासून काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयात परत बोलवण्यात आले। काही कारण नाही। 2015ला हा प्रकरण संपला होता। जाणून बुजून उकरून काढून नाहक त्रास देण्याचं काम हे मोदी सरकार करीत आहे। मोदी सरकारला विरोधक नाही पाहिजे। विरोधक कधी लोकशाहीचं प्रतीक असते। अशा या मोदी सरकारला विरोधक विविध मागण्या सरकारसमोर मांडतात, रस्त्यावर आंदोलने करतात, अशा आंदोलकांना त्रास देण्याचं काम मोदी सरकार करीत आहे। मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो। माझी एक विनंती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईडी कार्यालयात जाऊन जे सक्षम अधिकारी आहेत त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं। भारताचं मंत्रिमंडळ त्यांच्यामार्फत चालवावं। म्हणजे जे कोणी ईडीचं कलम लावलं गेलेलं आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले की ते निर्दोष होतात, बाहेर असले की त्यांना ईडी लावलं जातं। हा काय प्रकार आहे कळीना झाले। ह्या माध्यमातून मी मोदी सरकारला एकच प्रश्न विचारतो की आपण विरोधक ठेवणार आहे का संपवणार आहे? लोकशाहीचं तुम्ही एक लोकशाहीचं घातक लोकशाहीचं तुम्ही गळा कापित आहे असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही। मी परत एकदा मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतो।